शेतकरी बंधूंनो राम राम. मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे. आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. तर काय झालं बंधूंनो, एक 3-4 वर्षापासून एक आपल्या ऊसामध्ये नवीन गवत आलं आहे बघा. नवीन गवताची जात आलेली. ते गवत आहे का लहानपणी या बघा असं दिसतंय. अगदी आपल्या ऊसामध्ये कानी कशी होती ऊसाची, अगदी तसंच दिसतं हे बारीक बारीक गवत. आता हे गवत उगाच मी 2-3 वर्षांनी नोटीस करतोय. ह्या गवताला हे बघा, हे त्याच गवताचं आहे. ह्या गवताला असे कांडे येतात. आता हे लहान झाड आहे बघा. आता तुम्हाला दाखवायला मोठं झाड नाही काय नाही. मग हे काय होतं आहे, इथं बुचका होत आहे असा परातीवानी. ह्याची चुंबळ होती आणि वाढत आहे. ह्याचं काय मला नाव माहीत नाही काय नाही बघा. तर कमी जास्त 10-15-20 फूट जरी म्हणलं तरी हरकत नाही. हे गवत वाढत आहे आणि वाढल्याच्या नंतर आपला जुन्या पद्धतीचा चिकटा कसा होता, आपण लहानपणी खेळत होतो त्या एकामेकाच्या पाठीला चिटकून. अगर समजा भगरीचे राळ्याचे असे गोंडे कसे येतात तसे गोंडे हातात येतात आणि त्या गोंड्याला बी येत आहे. मग बी आल्याच्या नंतर एक जरी समजा तुमच्या ऊसामध्ये हे झाड असलं का, ते बी वाऱ्याने पांगत आहे. वाऱ्याने म्हणा, नाही तर समजा त्याला जर पाखरं खात असतील का, तर पाखराने खाऊन त्यांच्या विष्टे वाटं म्हणा, नाही तर बी खाली पडलं की समजा आपलं पाणी देतोत ना आपण समजा रान असं, तर त्या पाण्यामध्ये म्हणा इतकं गवत पांगायलंय ना हे की विचारता कामा नाही. ह्या गवताला आपले जनावरं खातेत, 100% खातेत. पण गवत एकदा हे निबर झालं की हे गवत कोयत्याने बी तुटत नाही तोडाय गेल्यावर. आणि इळ्यानं कापायचं म्हणलं का, इळ्याने बी कापत नाही. आता राहिला प्रश्न पाण्याचा. आता समजा आपण ऊसाची जमीन म्हणल्या त्याला पाणी तर देतच असतो ना, पाण्यावर बी येत आहे. पण समोर इकडं बांध आहे का, आता बांधावं कशाला कोणी वरी पाणी देईन. वरी बी एखादं झाड उगलं का ते झाडच जात नाही. मग काय झालं बघा, एक जणाची तर असंच हिंडत फिरत असताना एक जण शेतकरी बांधवाच्या शेतामध्ये मी ते गवत बघितलंय. इतकं उगालंय ना म्हणतान, ऊस तोडाव कसंच कळत नाही. त्या लागणीमध्ये होतं आणि खोडव्यामध्ये होतं. तर मी एक गोष्ट ठरविली, आता मी तुम्हाला सांगतो. ह्या गवताला काय करायचं, हे गवत आहे का ह्याच्यावर आपण राऊंडअपचा प्रयोग केला आहे. 100% जळत आहे. पण राऊंडअप आपल्याला काय करता येते माहिती का, इथं ऊसात मारता येत नाही. ऊसात मारल्यावर आपला ऊस जळेल. आणि दुसरी गोष्ट समजा आता एवढा प्लॉट आहे ना, मग ते गवत समजा बारीक असल्या मिळ लागत नाही ना, कुठं मारावं कुठं नाही. मग ती 15 लिटरची टाकी आपण औषधाने भरली का, सऱ्या वावरात हिंडायचं म्हणलं ना पाठ दुखती, खूप त्रास होत आहे. मग त्याच्यामुळे आपण काय ठरविलं आहे, आता समजा हे सऱ्यात का, हे सऱ्या आपण जेव्हा कवा गवत बघणार आहेत का, तेव्हा आपण काय करणार आहेत, आपल्यासोबत कुदळत ठेवणार आहेत खांद्यावर. आणि दिसलं की ह्याला खांदूनच काढणार आहेत. कारण कशामुळं माहिती का, आता आपलं हे दुसरा खोडवा आहे. मग काय होते, पहिल्या वर्षी दाट असते, मग दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी खोडवा पातळ होते. मग हे गवत काय होते, जास्त प्रमाणामध्ये ह्या गवताची वाढ होती. आणि वाढ होऊन समजा दिसत नसलं तर ठीक आहे, पण कडी काटणी असले का मग कोयते बी आपले काय करतात, तोडायला हायगाय करतात. आता तुम्ही बघू शकता तर हे बघा, हे आपण खांदून काढले. इथे एका जाग्यावर होतं बघा, हे बघा सगळं तुम्हाला दाखवतो मी, सगळं खांदून काढले. आणि पुन्हा एक ह्याची खासियत आहे बरं का, तुम्हाला सांगतो. हे गवत समजा खूप वाढलं आणि पडलं गवत खाली पडलं की जिथं कांडी आहेत का तिथूनच लगी मुळ्या फुटत आहेत. हे बघा, हे ह्या गवताची कांडी, हे बघा प्रत्येक कांडीला मुळी, हे बघा तुम्ही बघू शकता तर प्रत्येक कांडीला. मग तिथं चिटकत आहे, चिटकलं की लगेच हे बघा इथं लगेच त्याचं रोप सुरू. म्हणजे कोणती बी वनस्पती का तिची पुढची पिढी कशी वाढीता येईल, पशु पक्षी प्राणी, त्याचा कोणी बी विचार करीत असते बरं का. हे बघा, जेवढे कांडेत का तेवढे कांड्याला ह्या मुळ्यात आणि लगेच तिथून गवत तयार होते. हे बघा, ही आपली अशी पानकुदळ आहे आणि या पानकुदळीनं पाणी दिलेलं आहे. आता सर वटबट राहणे थोडा त्रास झाला मला, पण बरं आहे बाबा, म्हणजे पुढच्यासाठी त्याचं नियोजन आताच. हे बघा, हे सगळे कंद खांदलेत. आणि पुन्हा अजून एक ह्या गवताची अजून एक गोष्ट मी नोटीस केली, ते बी मी तुम्हाला सांगता. आता एवढा प्लॉट आहे ना, कमी जास्त काय लहान प्लॉट नाही, हे एवढा प्लॉट आहे ना, कुठंच उंदरं नाहीत. ह्या प्लॉटमध्ये उंदरं कुठंच नाहीत. आणि उंदरं कुठं आहेत, ह्या गवताचे इथं हे येतं म्हणजे ठोंब होते. समजा खाणलेत मी 10-15 ठोंब असतील, तर त्याच्या बुडामध्ये उंदरांनी हे केलेलं आहे, म्हणजे त्याचं घर बीळ बनलेलं आहे. हे बघा, हे जे उकीर तुम्ही पाहतात ना, हे सगळा उकीर उंदराचाच आहे. मग उंदराचं आणि ह्या गवताचं काहीतरी हे आहे बरं का कनेक्शन. म्हणजे कशाहून, ह्याचे समजा ह्याच्या बुडात पाणी राहतं आहे म्हणा, अगर समजा ह्याचा जारवा फारवा
त्याच्या कांड्या फिंड्या त्याला खायला आवडतात. इतक्याच जाग्या ओकिरे बस ओकीर कुठंच नाही. मग मग सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, हे गवतानी समजा जर थायमान तुमच्या वावरामध्ये घातलं तर तिथं 100% उंदरं होणार. हे ह्या गोष्टीहून स्पष्ट होते. हे असं मला जाणवायले, समजा कळून आले. तर हे जर गवत समजा कुठं 1-2 समजा तुमच्या वावरात जर ठोंबा असतील तर त्याला खांदून काढा. आणि तिथं जर ऊस नसेल का 100% त्याच्यावर राऊंडअपचा प्रयोग करा. राऊंडअपनी जळते. नाही तर काय होणार आहे, 2ऱ्या-3ऱ्या खोडव्यामध्ये हे 100% आक्रमण करणार आहे आणि त्याचा त्रास आपल्यालाच होणार आहे. कारण ह्याला पुन्हा बी येणार आहे आणि बी आल्याच्या नंतर पुन्हा हे गवत उगणार आहे. 2-4 वर्षाखाली नव्हतं गवत हे. आताच आलं आहे, कुठून आलं आणि कसं आलं आहे त्याचा काही मेळ नाही. जनावरं खात पण लय बेकार गवत आहे. तर सकाळी सकाळी खाणलं आहे बघा. हे काल माझ्या लक्षात आलं ती गोष्ट ही. ह्याला ठेवण्यात काही उपयोग नाही. तर शेतकरी बंधूंनो, ही माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा. चॅनलवर नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण वेळोवेळी असे शेतीमध्ये छोटे मोठे अपडेट आपल्यापर्यंत घेऊन येतच असतो. तोपर्यंत धन्यवाद.